नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा सुरुवात करत आहोत. आपण मागे विषय घेतलेला रिस्क म्हणजे नक्की काय, किंवा अंडरस्टँडिंग रिस्क. आज आपण रिस्क कशी मॅनेज करायची त्याच्याविषयी बोलणार आहोत. त्याच्या अगोदर मंडे म्युझिक्स बद्दल थोडस. मंडे म्युझिक्स हा मॅनेजमेंटचे जे काही आयडियाज आहेत, कन्सेप्ट आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे. बऱ्याच वेळेला हे कन्सेप्ट आपण आपल्या व्यवसायात वापरत असतो, पण त्याचं नक्की थिअरी काय आहे किंवा त्यांची टर्मिनॉलॉजी काय आहे हे आपल्याला माहीत नसतं, आणि ती माहिती पोहोचावी व अधिक चांगल्या प्रकारे या कन्सेप्टचा, या आयडियाचा उपयोग करता यावा म्हणून मंडे म्युझिक हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण कस्टमर सेगमेंट्स, व्हॅल्यू प्रपोजिशन, रिस्क, कस्टमर जर्नी मॅप, अंडरस्टँडिंग चॅलेंजेस ऑफ बिझनेस, प्लॅनिंग करावं की नाही करावं, अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. मागे अगोदर आपण रिस्क म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे, आणि आज आपण त्याचं थोडंसं पुढे जाऊन विचार करणार आहोत. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय. सुरुवातीलाच सांगू इच्छितो, रिस्क मॅनेजमेंट म्हणजे आपण रिस्क मॅनेज करतो हे लक्षात ठेवायला हवं. रिस्क मॅनेजमेंटचा अर्थ असा नाही की आपण 100% आपल्या व्यवसायातून रिस्क एलिमिनेट केलेली आहे. राईट, तसं होणं शक्यही नाही, कारण कुठून ना कुठून काही ना काही रिस्क येऊ शकते. सो रिस्क मॅनेजमेंट इज ऑल अबाउट रिड्युसिंग और मिनिमायझिंग दॅट रिस्क. आपण कितीही प्रयत्न केले तरीही कुठे ना कुठे आपल्या बिझनेससाठी रिस्क राहू शकतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राईट. सो प्लीज रिमेंबर दॅट रिस्क मॅनेजमेंट इज नॉट रिस्क एलिमिनेशन. सो आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, तर माझ्या व्यवसायाला आपण जे मागचे ऑपरेशनल रिस्क डिस्कस केली, कॉम्पिटिशन रिस्क डिस्कस केली, रेप्युटेशनल रिस्क डिस्कस केली, या सगळ्या विविध प्रकारच्या रिस्क काय आहेत, त्यांचा माझ्या बिझनेसवर, माझ्या व्यवसायावरती कसा प्रभाव पडतो हे समजून घेणं, आणि त्यांचा जो इम्पॅक्ट आहे, त्यांचा जो प्रभाव आहे, तो माझ्या व्यवसायावर कमीत कमी कसा राहता येईल. बिकॉज एनी रिस्क इज अनवॉन्टेड, अँड अनवॉन्टेड रिस्क इम्पॅक्ट्स माय एबिलिटी टू अर्न. माझी जी पैसे कमवण्याची ऐपत आहे त्याच्यावरती परिणाम होतो. इन प्रोसेस माझे जे प्रॉफिट्स आहेत, म्हणजे जी टॉप लाईन आहे, म्हणजे त्या सगळ्यांवरती रिस्कचा इम्पॅक्ट पडतो. आणि ती ओळखायची कशी, आणि ती ओळखून कमीत कमी तिचा प्रभाव कसा ठेवायचा, ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, त्याला आपण रिस्क मॅनेजमेंट असं बोलतो. आता इथे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, ती रिस्क किती मोठी आहे किती छोटी आहे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. राईट. सो बेसिकली वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड, वी आर ट्राइंग टू आयडेंटिफाय, असेस अँड कंट्रोल. या तिन्ही प्रोसेस जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला आपण रिस्क मॅनेजमेंट असं संबोधतो. राईट. इव्हॅल्युएशन आणि रिस्क किती छोटी आहे मोठी आहे आपण त्याच्याविषयी थोडंसं पुढे बोलूच, पण हे समजणं गरजेचं आहे. राईट. आपण नेहमी आपल्या मराठीत एक खूप प्रॉमिनंट म्हण आहे, एक ठिणगी पुरेशी असते. आणि रिस्क बद्दल सुद्धा तसाच आहे. म्हणजे अगदी आपल्याला वाटत असेल छोट्यातली छोटी रिस्क आहे, पण ती आपल्या व्यवसायावरती खूप मोठा प्रभाव पाडू शकतं. आपलं बिझनेस होत्याचं नव्हतं करू शकतं. एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या काही महिन्या 2 महिन्याभरापूर्वी आपल्याला माहितच असेल, टाटाचं जे तमिळनाडूचं जे आयफोन मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्लांट उभारत होते, त्या प्लांटमध्ये आग लावून तो पूर्णपणे हे झाला. राईट, इट वॉज डॅमेज, टोटली गॉन. ही किंवा आपल्याला एक 8-10 वर्षापूर्वी फिनिक्स मिल मध्ये एका रेस्टॉरंट मध्ये आग लागलेली, या सगळ्या गोष्टी आहेत. राईट. आणि मेनी टाइम्स इट इज नॉट दॅट वी डोंट नो द रिस्क. आपल्याला माहित असते, पण तरी सुद्धा आपण त्याच्याबद्दल काही करत नाही. तो दॅट इज रिस्क मॅनेजमेंट इज ऑल अबाउट दॅट. आता रिस्क मॅनेजमेंट का गरजेचं आहे, तर प्रिव्हेंट फायनान्शियल लॉस. माझा प्रॉफिट आहे, माझे सेल्स आहेत, माझी जी कॅश आहे, माझे जे ऍसेट्स आहेत, त्यांचा बचाव करणं खूप गरजेचं आहे. राईट. त्याच्यानंतर बिझनेस कंटिन्युटी. आता जसं टाटाचं उदाहरण घेऊया आपण, तो प्लांट डॅमेज झाला. आता त्यांचं जे काही प्रोडक्शन ते चालू करणार होते, ते कदाचित पुढच्या 3-4 महिन्यांनी पुढे ढकललं गेलेलं आहे. राईट. आता ऑफकोर्स टाटा सारखी मोठी कंपनी आहे तर ते करू शकतात, पण कंटिन्युटी. दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर कोविड काळात चायनामधून इम्पोर्ट्स वरती बरेचसे रिस्ट्रिक्शन होते, आणि त्याच्यामध्ये वन ऑफ द मेजर थिंग दॅट वॉज रिस्ट्रिक्टेड वॉज लिथियम. आता लिथियम मुले इलेक्ट्रिक व्हेकल्स
वरती भर करता त्यांचं प्रोडक्शन लिटरली हॉल्टवर आलेलं, बिझनेस कंटिन्युटी इम्पॅक्ट होते. रेप्युटेशन, टीसीएस मध्ये एक कांड हा शब्द वापरतो. टीसीएस मध्ये एक स्कॅम झालेला रिक्रुटमेंट रिलेटेड. काही टीसीएस मधले काही एम्प्लॉईज जे आहेत ते पैसे देऊन अनरेग्युलर इरेग्युलर एम्प्लॉयमेंट दाखवत होते, त्याच्या माध्यमातून पैसे कमावत होते, राईट. आणि त्याच्याने टीसीएसच्या रेप्युटेशनला डॅमेज पोहोचलं. आजच एक बातमी वाचली, साधारणतः एक $34 बिलियन इन्फोसिस हॅज गॉन फॉर अ सेटलमेंट, सिव्हिल सेटलमेंट इन US कोर्ट्स, राईट. आता याच्याने इन्फोसिसच्या रेप्युटेशनला किती डॅमेज झाला असेल. तर हे डॅमेज प्रोटेक्ट करण्यासाठी अ, आपल्या कामगारांमध्ये, आपल्या लोकांमध्ये आपण जे काही काम करतो त्याची रिस्क किती आहे आणि त्याचा धोका किती संभवतो, राईट, दॅट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे सिंपल गोष्ट, कामाच्या वेळेत आपला एखादा एम्प्लॉई, त्याला फील्डवर राहावं लागतं, तो क्रॉस करताना सहज अगदी इकडे तिकडे न बघता रस्ता क्रॉस करतो आणि त्याचा ऍक्सिडेंट होतो. अशी एक केस आमच्या एका क्लायंटची झालेली. त्या एका मुलाला जस्ट गाडी चालवायला शिकलेला, नीट चालवता येत नव्हती, तो गेला गाडी घेऊन, कारण एका क्लायंटला काहीतरी लगेच डिलिव्हरी द्यायची होती आणि दुसरं कोण नव्हतं, तो मी जातो, आणि त्याने हेल्मेट सुद्धा घातलं नव्हतं. अनफॉर्च्युनेटली ही मेट विथ अन ऍक्सिडेंट अँड डाईड ऑन द स्पॉट, राईट. सो आता मी जात असताना मी हेल्मेट घालणं गरजेचं आहे. मला गाडी नीट व्यवस्थित चालवता येत नाही तर दुसऱ्या कोणाला सोबत, या सगळ्या बेसिक गोष्टी झाल्या. पण त्याची जागरूकता असणं, त्याची समज असणं हे महत्वाचं आहे. आणि ते असण्याचं काम, ते आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये पदोपदी असण्याचं काम रिस्क मॅनेजमेंट मुळे आपण करू शकतो, राईट. ऑब्व्हियसली हे सगळं जर आपण केलं तर आपलं इंटरनल कम्प्लायन्सेस जे आहेत, आपले पॉलिसीज जे आहेत, गव्हर्नमेंट कम्प्लायन्सेस जे आहेत, त्याच्याशी आपण कम्प्लायंट होतो. आणि म्हणून त्यांचा जो काय आपल्यावरती इन्क्वायरी किंवा क्वेरीज वगैरे आले तर आपण त्यांना आरामात सामोरे जाऊ शकतो. बऱ्याच वेळेला आयटी ऑफिसेसच्या नोटिसेस येतात, किंवा लेबर लॉसच्या नोटिसेस येतात, किंवा कंपनी असोसिएट रजिस्ट्रार ऑफ कंपनीज आरओसी कडून नोटिसेस येतात. त्या सगळ्यांसाठी जर आपण कंप्लायंट असू तर आपण त्यांना सामोरे जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवसायासाठी एक रिस्क आहेत, राईट. आणि ऑब्व्हियसली हे जे काही प्रोसेसेस आहेत ते आपण अधिक चांगल्या प्रकारे प्रभावीरित्या कंट्रोल करू शकतो. मला एक सुंदर मुद्दा असं सांगावं असं नेहमी आवडतो आणि मी तो आवर्जून सांगतो. ब्रिटिश पेट्रोलियम आणि डुपॉन्ट यांचा एक हा किस्सा आहे. ब्रिटिश पेट्रोलियमच्या प्लांट वरती, डुपॉन्ट इज नोन फॉर हँडलिंग हझार्डस केमिकल, आणि ते हझार्डस केमिकल त्यांनी ब्रिटिश पेट्रोलियमच्या प्लांटवर जाऊन, सॉरी, ब्रिटिश पेट्रोलियमचे जे हझार्डस केमिकल्स वगैरे आहेत त्यांचं प्लांट त्यांना मूल्यमापन करून घ्यायचं होतं की किती कंप्लायंट आहे रिस्कच्या दृष्टीने. आणि डुपॉन्ट, विच इज इन द फील्ड ऑफ हँडलिंग हझार्डस केमिकल्स, हॅज अ रेप्युटेशन ऑफ बिंग अ कंपनी दॅट इज स्ट्रिक्टली रिस्क ओरिएंटेड. आणि रिस्क मॅनेजमेंट मध्ये त्यांचं जबरदस्त असं हातखंडा आहे. प्रत्येक गोष्टीची ते एकदम टू द पॉइंट जाऊन कंट्रोल आणि इम्प्लिमेंटेशन करत असतात. आणि अशा कंपनीकडून आपल्या कामाचं ऑडिट व्हावं आणि आपली वाहवा व्हावी असं ब्रिटिश पेट्रोलियमचा एक अंदाज होता, किंवा त्यांना हवं होतं तसं. त्यांनी त्यांच्या ऑडिटर्सना बोलवलं त्यांनी तिकडे, आणि ऑडिटर्सला बोलवून घेतलं, आणि ब्रिटिश पेट्रोलियमच्या त्या कॅम्पसमध्ये एंटर करत असताना, पेट्रोलियम साईटवर जात असताना हेल्मेट लागतात. आता तिथे एंट्री करत असताना त्या दोघा ऑडिटर्ससाठी हेल्मेट्स नव्हते, आणि जो इनफॅक्ट इंजिनियर ब्रिटिश पेट्रोलियमचा त्यांना त्यांच्या जोडीला होता त्याच्याकडे सुद्धा हेल्मेट नव्हता. तर तो गेला आतमध्ये, आणि थोड्या वेळाने परत आला, पाहतो तर ते जे डुपॉन्टचे जे काही इंजिनियर झालेले आहेत त्यांच्या जोडीला ऑडिट करण्यासाठी, ते तिकडे बाहेरच रिसेप्शन एरियातच उभे होते. तो आला रिसेप्शन एरियामध्ये, बोल, अरे सर चला ना आतमध्ये, आपल्याला जायचंय, ऑडिट करायचंय, तुम्ही इथेच थांबून राहिलं तर कसं आपलं ऑडिट होऊ शकतं. आणि त्यांनी सांगितलं, अरे बाबा तुला समजत नाही का, ऑडिट झाला. तू बोला, अरे असं कसं ऑडिट, तुम्ही तर अजून कंपनीच्या आतमध्ये पण नाही आले, तुम्हाला कसं माहित आम्ही काय काय करतो काय नाही करत. त्यांनी सांगितलं, सिम्पल बेसिक गोष्ट, तुमच्या प्रिमाइस मध्ये एंट्री करताना हेल्मेट मॅन्डेटरी असलं पाहिजे. तुमच्याकडे साधं हेल्मेट सुद्धा नाही आहे.
तुमचं रिस्क मॅनेजमेंट जे आहे ते झिरो आहे आमच्या हिशेब, राईट. सो दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट इज रिस्क मॅनेजमेंट. आणि हे खूप महत्वाचं आहे. आपण खूप वेळा एकदम कमी घेतो. आता हे का कमी लेखतो आपण रिस्कला? कारण एक ना, माझ्या पूर्व अनुभवात माझ्या बिझनेसमध्ये मला कधीच काही नुकसान झालं नाही. मला सगळे आलेले ऑर्डर मी सगळे व्यवस्थित पूर्ण केलेले आहेत. माझ्या ऑफिसमध्ये कधी आग लागलीच नाही. माझ्या एम्प्लॉईने कधी चोरी केलीच नाही. मग आपण काय अरे मग माझ्या व्यवसायात नाही होऊ शकत असं काही, राईट. आपण तो विचार करू. किंवा माझा कस्टमर आजपर्यंत तरी पैसे देत आला, याच्या पुढेही तो देत राहील. नाही होऊ शकत. तुम्ही सत्यमचं उदाहरण घ्या. सत्यम 2 दिवसा अगोदर रामलिंगम राजू आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईजना मेल करतो की ही कंपनी सुरळीत चाललेली आहे, याचं काहीच होऊ शकत नाही. सत्यम त्यावेळेला भारतातल्या टॉप 5 आयटी कंपनीज पैकी होती. आणि 2 दिवसानंतर रामलिंगम राजूला अटक होते. सत्यमच्या एम्प्लॉईजना कदाचित वाटलं असेल, नाही नाही, आपली कंपनी एवढी छान आहे, आपण इतकी वर्ष इथे काम करतोय, काहीच नाही होऊ शकत. आणि हीच गोष्ट आपल्याला भाऊ, आपण रिस्कचा विचार करताना हे मला होऊ शकत नाही, किंवा मी एवढी वर्ष झाली व्यवसायात आहे त्याच्याकरता माझ्या अनुभवावरून सांगतो मी सगळी काळजी घेतलेली आहे, असं माझ्या बरोबर होऊ शकत नाही. सो रिस्क मॅनेजमेंट करताना आपण त्या रिस्ककडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो, कसं पाहतो, काय पाहतो, ते सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि असं काही वाकडं होऊ शकत नाही किंवा माझं काही वावगं होणारच नाही, ही जी आपली हे आहे, त्याच्याबद्दल आपण थोडस जागरूक असायला हवं की जर झालं तर काय, राईट. एम आय प्रिपेअर्ड, असं जेव्हा आपण विचार करायला चालू करतो, तेव्हा आपण रिस्क मॅनेजमेंटच्या दृष्टीने महत्वाचं असं पाऊल उचलतो. आणि ती खरोखर पहिली पायरी आहे की माय बिझनेस कॅन हॅव सम रिस्क और इज हॅव्हिंग सम रिस्क. आणि त्याच्यासाठी मी काय करायला हवं, त्याच्यासाठी माझ्या मनात जागरूकता कशी असायला हवी, त्याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे, राईट. आता रिस्क मॅनेजमेंटसाठी 2 प्रकारच्या अप्रोचेस आहेत. एक प्रोएक्टिव्ह, जसं मी सांगितलं की आपण सुरुवातीलाच विचार करू शकतो. प्लीज अंडरस्टँड, रिस्कचा विचार करणं म्हणजे आपल्या बिझनेस विषयी नेगेटिव्ह विचार करणं किंवा नेगेटिव्ह माइंडसेटमध्ये जाणं नाहीये. तर माझा बिझनेस कुठे अडू शकतो, कुठे प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो, माझी एक साधी चूक मला किंवा माझ्या कस्टमरला किती महागात पडू शकतो, याचा विचार करणं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, राईट. सो इट्स नॉट अबाउट बिंग निगेटिव्ह, इट इज अँटिसिपेटिंग की अशा गोष्टी जर झाल्या तर त्यांना मी कसं सामोरं जाईन, त्यांच्यावरती मी कशी मात करेन. दॅट इज रिस्क मॅनेजमेंट. सो इट इज बिंग प्रिपेअर्ड फॉर एनी challenges that your business may likely to face, राईट. आणि रिएक्टिव्ह, झालं गेलं, राईट. काही लोक असतात जे नेहमी आपल्या तब्येतीची काळजी घेतात, आजारी पडणार नाहीत, आपल्या आहाराविषयी एकदम जागरूक असतात, राईट. आणि काही लोक असतात ते जो होगा देखा जाएगा. दोघांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत, राईट. पण जो होगा देखा जाएगा त्याच्यानंतर मग डॉक्टरकडे जावं, मग नको तो खर्च. मग बाकीचे लोक येऊन जाणार, अरे तुम्हाला माहिती आहे मग असं का करतात, नाही नाही अरे आतापासून, राईट. तर आपण आजारी पडल्यानंतर प्रिकॉशन करतो ते रिॲक्ट. जसं एकदा चटका लागला की मग आपण पुढच्या वेळेला विचार करून करतो ते, राईट. गरम गरम दूध प्यायल्यानंतर मांजर सुद्धा ताक सुद्धा फुंकून फुंकून पिते, असं म्हणतात, राईट. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट इट इज रिएक्टिव्ह. ते आहे. तर अप्रोचेस 2 आहेत. एक, मी सुरुवातीपासूनच विचार करतो. दुसरा, मी अनुभव झाल्यानंतर किंवा एखादा अनुभव घेतल्यानंतर मग मी त्या गोष्टीबद्दल सजग होतो. कुठली अप्रोच आपण वापरायची आहे ते आपण आपल्या व्यवसायासाठी ठरवणं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि मी पुन्हा एकदा परसेप्शनवर जाईल की माझं काही वाईट होणार नाही, आणि मी सुद्धा प्रार्थना करेन की आपल्या व्यवसायाबद्दल काहीच कधीही वाईट होऊ नये. पण जर झालं तर आपण आपली तयारी आहे का, हा विचार करणं खूप महत्वाचं आहे, राईट. सो आता आपण जाऊया. हा जो मी फ्रेमवर्क जो डिस्कस करणार आहे, तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता, मी ग्रुपवरती आपल्या टाकेन. हा मेकेन्सीचा फ्रेमवर्क आहे की रिस्क मॅनेजमेंटची एखादी रिस्क जेव्हा आपण शोधतो तेव्हा ती कशा प्रकारे आयडेंटिफाय करायची, आणि आपल्या रिस्क मॅनेजमेंट मध्ये काय असायला हवं. सो कंपोनेंट्स ऑफ अ रोबस्ट रिस्क मॅनेजमेंट सिस्टम, ते
मेकेन्सीचे ह्या 3 गोष्टी आहेत: डिटेक्टिंग अँड कंट्रोलिंग विकनेसेस, असेसिंग द रिस्क ॲपिटाईट अँड डिसाइडिंग ऑन द रिस्क मॅनेजमेंट अप्रोच. आता या 3 गोष्टी काय आहेत ते आपण समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करू. पहिली गोष्ट, की माझ्या व्यवसायात काय रिस्क आहे आणि ती कशा प्रकारे कुठल्या टप्प्यावरती मी माझ्या समोर येऊ शकते, राईट? सो लेट से आय एम इन बिझनेस ऑफ आय टी इन्फ्रास्ट्रक्चर. मी जे सिस्टम्स हँडलिंग करतात ना, इन्स्टॉलेशन, एक मग माझ्या मते कदाचित लॅन मॅनचा प्रॉब्लेम येऊ शकतो, हार्ड डिस्क क्रॅशचा प्रॉब्लेम येऊ शकतो, सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे इव्हेंट्स आहेत. मग आता जर सॉफ्टवेअर क्रॅश झाला किंवा माझ्या क्लायंट माझ्या न कळत त्याने अनलायसन्स सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेला आहे, अनलायसन्स सॉफ्टवेअर तो डिटेक्ट झाला, ही झाली रिस्क. आता का झालं तर क्लायंटला वाटलं नाही, काय नाही होत, काय सॉफ्टवेअर आपण डाउनलोड केलं तर चालतंय. कोण कोण समजून नाही घेणार, राईट? सो हाऊ विल दॅट रिस्क प्ले ओव्हर टाइम? किंवा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो, मला जर 1 दिवस, 1 महिना किंवा 3 महिने जर ऍडमिट व्हायला लागलं तर मग काय होऊ शकतं? कारण वेगवेगळं आहे. आय एम जस्ट गिव्हिंग इट इज अन एक्झाम्पल. माझ्या क्लायंटने जर पैसे दिले नाही किंवा 1 महिने, 2 महिने, 3 महिने लांबवले तर मग काय होऊ शकतं? असा विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या बिझनेसच्या हिशोबाने कुठल्या टप्प्यावर कशा प्रकारची रिस्क येऊ शकतं तो विचार करणं गरजेचं आहे. आणि मी इथे छोटासा फ्रेमवर्क दिलेला आहे: इव्हेंट, रिस्क, कॉज आणि इफेक्ट. म्हणजे कुठल्या प्रकारची घटना घडू शकते, त्याच्यामध्ये कशा प्रकारची रिस्क असू शकते, त्याचे काय कारण असू शकतात आणि त्याचा इम्पॅक्ट काय पडणार आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे. मग जर कस्टमर्स पैसे देत नाहीत किंवा थांबवून देतात, देन माय वर्क फ्लो, राईट, माझे जे वर्किंग कॅपिटल आहे दॅट गेट्स इम्पॅक्ट, माय कॅश फ्लो मॅनेजमेंट गेट्स इम्पॅक्ट. किंवा एम्प्लॉई बरोबर लक्षपूर्वक त्याचं काम करत नाहीये, मग माय कस्टमर सॅटिस्फॅक्शन गोज डाऊन, क्वालिटी कंट्रोल गोज डाऊन. या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रिस्क नुसतीच आयडेंटिफाय करून हे नाहीये, तर ती किती शक्यता आहे त्याची होण्याची, राईट? हाऊ लाईकली इज इट टू हॅपन? म्हणजे व्हेरी लाईकली म्हणजे हमखास घडणारच घडणार, किंवा शक्यता अगदी मायनर आहे. तर यू कॅन हॅव अ स्केल ऑफ 1 to 5 और 1 to 10, आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिटरमाइन करू शकता की दिस इज लिस्ट लाईकली, तर त्याला 1 द्या. जे एकदम घडण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्याला 10 द्या, राईट? सो यू कॅन यूज द स्केल अकॉर्डिंग टू यू. बट आपल्या बिझनेसमध्ये ऍटलिस्ट 5 तरी आज बसून विचार करा की माझ्या बिझनेसमध्ये कुठल्या 5 मोठ्या महत्वाच्या रिस्क आहेत, आणि ते जर झाल्या तर त्याचं कारण काय असू शकतं आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या व्यवसायावर काय असू शकतो, तो विचार करा. आणि ती होण्याची शक्यता किती आहे ते विचार करून ठेवा. इट इज नॉट दॅट इट विल हॅपन, बट इन केस इट हॅपन्स देन यू आर प्रिपेअर्ड, राईट? आणि मग मी त्याला कशा प्रकारे रिस्पॉन्ड करणार आहे, ही जी रिस्क आहे त्याला मी कशा प्रकारे रिस्पॉन्ड करणार आहे. अँड देन व्हॉट इज द न्यू रिस्क दॅट इज इन द फ्युचर. आज घडीला आपल्याकडे वेबसाईट आहे, आपल्याकडे स्मार्टफोन्स आहेत, आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहेत, बाकीच्या पण टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर करतो. पहिल्या नव्हत्या या गोष्टी. मग याच्या थ्रू आपल्याला काय रिस्क निर्माण होऊ शकतो त्याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि आपला व्यवसाय, आपण मागची 10 वर्ष कुठले बदल बघितलेले आहेत, तो जर आपण अंदाज घेतला तर साधारणतः पुढच्या 10 वर्षात कशा प्रकारचे बदल आपण अपेक्षित धरू शकतो याचा एक थोडासा अंदाज येईल आपल्याला. आणि त्यानुसार आपण भविष्यात आपल्याला कुठल्या प्रकारचे रिस्क येऊ शकतात त्याचा विचार करू शकतो, आणि तो विचार करणं गरजेचं आहे. कारण पीटर थियलचं 0 to 1 पुस्तकात सुंदर वाक्य आहे की आज ज्या प्रकारे मला, ज्या व्यवसायात मी पैसा कमावतोय, 10 वर्षानंतर सुद्धा त्याच प्रकारे त्याच व्यवसायात मला पैसा कमावता येईल का? आणि जर नाही आला तर तो का नाही? दॅट इज रिस्क. सो स्टार्ट थिंकिंग अबाउट द फ्युचर रिस्क दॅट इज देअर.
रिस्क आयडेंटिफाय केल्यानंतर, समजून घेतल्यानंतर, राईट, त्याची शक्यता किती आहे, त्याचा प्रभाव किती आहे, ते समजून घेतल्यानंतर ती रिस्क झेलण्याची आपली कॅपॅसिटी किती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आज गुगल, Amazon, स्पेसएक्स किंवा टेस्ला वगैरे अशा मोठ्या कंपन्या आहेत. त्यांना त्यांचा एक हजारो कोटींचा प्रोजेक्ट जरी बाजूला गेला तरी काही फरक पडत नाही. अगदी सुरुवातीला मी सांगितलं टाटांच्या आयफोनच्या प्रोजेक्टचं जे झालं. टाटाज हॅव दॅट कॅपॅसिटी, गुगल हॅज दॅट कॅपॅसिटी, एअरटेल हॅज दॅट कॅपॅसिटी. आपल्या बिझनेसमध्ये आपण कुठपर्यंत रिस्क सहन करू शकतो याचा आपल्याला अंदाज आहे का? की माझ्या व्यवसायात माझा जर महिन्याला 1 लाख रुपये नुकसान झाला तर तो पचवण्याची माझी क्षमता आहे का? किंवा माझे जे पैसे अडकून पडलेले आहेत, बऱ्याच वेळा तसं होतं सुद्धा, राईट, ते जर 5 महिने 6 महिने मार्केटमध्ये फिरत राहिले, माझा व्यवसाय मी चालवू शकतो का? तेवढी माझी कॅपॅसिटी किंवा पोटेन्शियल आहे का? हा विचार करणं गरजेचं आहे. आज गव्हर्नमेंट पुश करते की छोट्या उद्योजकांना स्पेशली 45 डेज मध्ये पेमेंट मिळावं. खूप सुंदर, चांगला प्रयत्न आहे, पण तसं होतंयच असं नाही आहे. मग ते आपण ती रिस्क घेऊ शकतो का? आता याच्यातल्या काही ज्या रिस्क आहेत त्या आपण पूर्णतः अवॉइड करू शकतो. तर ते आपण करतोय. माझ्या बिझनेस मधल्या अशा कुठल्या रिस्क आहेत जे मी अवॉइड करू शकतो, राईट? सो आस्क. आणि अ, जी काही आपली रिस्क कॅपिटाईट आहे त्यानुसार माझे कंट्रोल मेजर्स आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणं आलं, त्यांना सारखे रिव्ह्यू, मॉनिटरिंग, ऑडिट, आपण त्याच्याविषयी थोडंसं पुढे बोलू, राईट, पण ते करणं गरजेचं आहे. ती रिस्क ॲपेटाईट शाबूत ठेवण्यासाठी किंवा तशीच ठेवण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी करायला हवेत याचा आपण विचार केलेला आहे का? तर नॉर्मली आता तुम्ही MIDCचा आणि फिनिक्स मिल कंपाऊंड मध्ये जी रेस्टॉरंटला आग लागलेली, ती अवॉइड करता येऊ शकली असती. त्यांच्याकडे फायर कंप्लायन्स त्यांनी केलेलाच नव्हता, राईट? सो दॅट कुड हॅव बीन इझिली अवॉइडेड. दे निग्लेक्टेड दॅट. त्याच्या व्यतिरिक्त कदाचित रिस्क राहिली असती पण त्याची शक्यता कमी झाली असती. इट वॉज टोटली निग्लेक्टेड, राईट? मग आपण तसे प्रयत्न करतोय का? आपली रिस्क कॅपिटाईट आयडेंटिफाय करून आपण त्यानुसार त्याच्यावर काम करण्यासाठी प्रयत्न करतोय का? आणि रिस्क किती असू शकते? 4 टप्पे दिलेले आहेत. तुम्ही 5ची पण करू शकता. अगदी सिव्हिअर, सिग्निफिकंट, मॉडरेट, मायनर. म्हणजे अगदी छोटी आहे, ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. सिव्हिअर म्हणजे माझा बिझनेस आहे की नाही तो प्रश्न निर्माण होऊ शकतो. दॅट इज सिव्हिअर. तुम्ही आपापल्या बिझनेसनुसार, आपापल्या व्यवसायानुसार तुम्ही तुमची रिस्क कॅपिटाईटची लेवल ठरवू शकता, राईट? देन कम्स की हे सगळं मी रिस्क आयडेंटिफाय केली, मग ती रिस्क झेलण्याची माझी ताकद किती आहे ते समजून घेतलं. त्याच्यानंतर मी डिसाईड करतो की मी ही रिस्क कशी टॅकल करणार आहे, काय करणार आहे. आणि त्याच्यासाठी एक छोटासा आपण रोडमॅप तयार करू शकतो. रिस्क, त्याचा इम्पॅक्ट, त्याची शक्यता किती आहे, त्याच्यासाठी मी काय करायला हवं, मी अगोदर काय करून ठेवलेलं आहे आणि पुढे काय करायला हवं, राईट? त्याचे कोणाकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे? माझ्या ऑफिसमध्ये जर 10 लोक काम करत असेल तर 10 लोकांपैकी कोणाकडे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याची टाइमलाईन काय आहे? आपण बऱ्याच वेळा तारखा नाही टाकत. नाही, बघून घेऊ, पुढच्या 2 दिवसात करतो. पुढचे 2 दिवस म्हणजे नक्की किती दिवस? काही लोकांचे पुढचे 2 दिवस म्हणजे 2 महिने असतात, राईट? यू कॅन यूज दिस टू प्रिपेअर ना, हे जे मी खाली दिलेलं आहे, रिस्क, इम्पॅक्ट, लाईकलीहुड. यू कॅन टेक दिस अँड क्रिएट अ चार्ट फॉर युअर सेल्फ. 5 महत्वाचे रिस्क आयडेंटिफाय करा, त्यांचा इम्पॅक्ट आयडेंटिफाय करा, त्यांची शक्यता आयडेंटिफाय करा. तसं जर झालं तर काय ऍक्शन घ्यावी लागेल ते समजून घ्या. तुम्ही अगोदर काय नियोजन केलेलं आहे ते लिहून काढा. आणि मग त्याच्यासाठी जबाबदार व्यक्ती कोण असणार आहे आणि जे काही ऍक्शन्स पूर्ण करायचे आहेत ते कुठल्या तारखेपर्यंत, कुठल्या दिवसापर्यंत पूर्ण करायचे आहेत ते ठरवून घ्या. यू विल बी इन अ बेटर पोझिशन. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलेलं तसं मी पुन्हा इथे सांगतोय, रिस्क मॅनेजमेंट डज नॉट मीन रिस्क एलिमिनेशन, राईट? मग आपण कशा प्रकारे करणार आहोत? रिस्क मिटिगेशनचे 4 तऱ्हा आहेत ते मी पुढे बोलेन. आपण घडली घटना तर काय करू शकतो, कशा प्रकारे करू शकतो, राईट? 26 जुलै होण्याची वाट पाहत बसणं गरजेचं आहे की 26 जुलै होऊ नये म्हणून आपण काय करायला हवं हे करण्यात छानपण आहे.
दॅट इज द रिस्क मॅनेजमेंट अप्रोच, दॅट इज रिस्क मिटिगेशन, राईट. आणि आपण जेव्हा सांगतो माझं सिस्टम ब्रेकडाऊन झालं तर मी पुन्हा उभं राहू शकतो, आणि मुंबईचं बरंच कौतुक केलं जातं या बाबतीत. किती काही झालं तरी दुसऱ्या दिवशी मुंबईकर उठून पुन्हा कामावर जायला तयार असतो. आता तयार असतो ही चांगली गोष्ट आहे, पण तो त्याचा काय बोलतात ना, म्हणजे त्याची गरज आहे म्हणून असतो की त्याला हा पर्याय आहे, मी स्वतःच्या इच्छेने जाऊ इच्छितो, राईट. बट आपण आपल्या व्यवसायामध्ये असा फटका किंवा अशी काही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण त्याच्यामधून सावरू शकतो का? दॅट इज रिझिलियन्स. आणि तो करण्याची आपल्यामध्ये शक्यता आहे का, हे महत्वाचं आहे, राईट. आता दिस इज द 5 स्टेप प्रोसेस फॉर रिस्क मॅनेजमेंट. आपण मॅकेन्सीच्या अप्रोचमध्ये आहेत. 5 टप्पे जे आहेत ते 3 याच्यामध्ये झालेलेच आहेत. पहिली गोष्ट, आयडेंटिफाय द रिस्क युअर ऑर्गनायझेशन फेसेस, राईट. सो पुन्हा तेच आहे, आय एम नॉट जस्ट गोइंग अगेन इन टू इट, बट ही दुसरी एक अप्रोच आहे. त्याच्यानंतर अनालाइज द पॉसिबिलिटी, त्याची लाईकलीहुड किती आहे, ते किती होऊ शकतं, कसं होऊ शकतं, त्याचा इम्पॅक्ट किती आहे ते समजून घ्या. फर्स्ट आयडेंटिफाय द रिस्क, अनालाइज द लाईकलीहुड अँड द पॉसिबल इम्पॅक्ट. त्याच्यानंतर प्रायोरिटाईज करा. ही तिसरा हा जो पॉइंट आहे तो खूप महत्वाचा आहे, की याच्यामध्ये सगळ्यात जास्ती धोकादायक अशी रिस्क कुठली आहे माझ्या व्यवसायासाठी, आणि किती धोकादायक आहे, राईट. सो फोकस ऑन दॅट, दॅट शुड बी फर्स्ट टॅकल फर्स्ट. आपण 80-20 रूल विषयी ऐकलेला असेल, राईट. 20% ऑफ द प्रॉब्लेम्स कम फ्रॉम 20% ऑफ द प्रॉब्लेम्स कॉन्स्टिट्यूट फॉर 80% ऑफ द रेव्हेन्यू, आणि 80% जे आहे ते 20%, राईट. सो द 80-20चा जो रूल आहे, की 20% प्रॉब्लेमवर जर फोकस केला ना, तर 80% जे आपले बिझनेसचे जे प्रॉब्लेम्स चॅलेंजेस आहेत त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. मग ते 20% कुठले आहेत आपल्या बिझनेसमध्ये, ते समजणं गरजेचं आहे. देन कम्स ट्रीट ऑर रिस्पॉन्ड. आता ट्रीट अँड रिस्पॉन्ड साठी किंवा रिस्क मिटिगेशन काय आहे त्याच्याविषयी आपण बोलू पुढच्या स्लाइडमध्ये. आणि सगळ्यात शेवटी महत्वाचं म्हणजे मॉनिटर द रिझल्ट्स. द मॉनिटर द रिझल्ट्स म्हणजे काय? वर्षातनं एकदा, कमीत कमी एकदा, मॅन्डेटरीली आपण आपल्या बिझनेसचं रिस्क असेसमेंट करतो का, त्याचं ऑडिट करतो का, माझे जे काही सिस्टम्स प्रोसेसेस आहेत ते तसेच्या तसे इम्प्लिमेंट होत आहेत नाही होत आहेत, त्याच्यामध्ये आज काही बदल करणं गरजेचं आहे का, याचा मी विचार करतो का. माझ्या एम्प्लॉईजना त्याच्यासाठी लागणारी जी ट्रेनिंग आहे, नवीन काही इक्विपमेंट्स आलेले आहेत, नवीन काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, त्याच्यावर काम करण्यासाठी त्यांना जी काही ट्रेनिंग लागते ती देणं गरजेचं आहे, ती मी त्यांना देतो का. मला मागच्या वर्षभरात जे काही प्रॉब्लेम आल्या, अडीअडचणी आल्या, त्याच्यावर मात करण्यासाठी आणि भविष्यात त्या पुन्हा रिपीट होऊ नये म्हणून मी काही योजना, उपाययोजना केल्या आहेत का. दॅट इज मॉनिटर द रिझल्ट अँड ऍडजस्ट द प्रोसेस नेसेसरी. ही 5वी स्टेप खूप महत्वाची आहे, आणि ती केल्यानंतर पुन्हा नवीन कुठेतरी चॅलेंज येणार आहे, रिस्क येणार आहे, पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने जायचं आहे, राईट. रिस्क मॅनेजमेंट ही जी याची स्टेप नंबर 4 होती, ट्रीट ऑर रिस्पॉन्ड द रिस्क, हे कसं करायचं किंवा रिस्क मिटिगेशन हे कसं करायचं, त्याच्या हे आहे. पहिली गोष्ट म्हणजे नो रिस्क, दॅट इज अ रिस्क अवॉइडन्स स्ट्रॅटेजी. प्रोएक्टिव्ह, आपण 2 अप्रोचेस डिस्कस केलेले, प्रोएक्टिव्ह अँड रिएक्टिव्ह. प्रोएक्टिव्ह म्हणजे मी समोरून माझ्या बिझनेस मधल्या रिस्क आयडेंटिफाय केलेल्या आहेत, त्यांचं इम्पॅक्ट स्टडी केलेलं आहे, त्यांचं रँकिंग केलेली आहे, त्या प्रायोरिटाईज केलेल्या आहेत, आणि त्याच्यावर उपाययोजना माझ्या परीने केलेल्या आहेत, सगळी तयारी केलेली आहे. दॅट इज रिस्क अवॉइडन्स. आय हॅव पॉलिसीज, फ्रेमवर्क्स, ट्रेनिंग, बाकीचे जे काही स्टेप्स आहेत जे रिस्क मिनिमाइज करण्यासाठीची गरजेचं आहे, ती मी पूर्ण तयारी केलेली आहे. आय हॅव बीन प्रोएक्टिव्ह इन आयडेंटिफाय, सो नो रिस्क, अ रिस्क अवॉइडन्स स्ट्रॅटेजी आहे. बाकीचे जे आहे ते बाबा हा ठीक आहे, आता मला रिस्क होणारच, मी ते करावे लागणार. त्याच्यानंतर येतं रिस्क रिडक्शन स्ट्रॅटेजी. माझी रिस्क रिड्यूस कशी करता येईल मला, म्हणजे 5 वेळा, म्हणजे माझ्या व्यवसायात 10 पैकी 5 वेळा कुणीतरी चुकी करण्याची शक्यता आहेच आहे, कितीही केलं तरी, राईट. 5 वेळा शक्यता आहे. कॅन आय
पुश इट डाऊन टू 3 अँड आय एन्श्युअर दॅट 10 वेळा माझा एम्प्लॉय एखाद्या टास्कवर काम करतोय तर 5 वेळा चूक चूक करायच्या ऐवजी 7 वेळा चूक करेल. सॉरी, 7 वेळा ती बरोबर करेल, फक्त 3च वेळा चूक करेल. दॅट इज रिस्क रिडक्शन. झिरो डिफेक्ट म्हणजे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस मध्ये जे डिफेक्ट आहेत आज घडीला, लेट से दे आर ॲट 10%. फ्रॉम 10% कॅन आय ब्रिंग इट डाऊन टू मे बी 8%, कॅन आय ब्रिंग इट डाऊन टू 5%. राईट. माझं लिकेज आहे, माझा कॅश मॅनेजमेंट आहे, जे काही असेल ते किती प्रमाणात मला कमी करता येईल. इफ आय टेक स्टेप्स टू रिड्यूस दॅट, दॅट इज रिस्क रिडक्शन. त्याच्यानंतर येतं रिस्क ट्रान्सफर स्ट्रॅटेजी. आता बऱ्याच लोकांचा या शब्दाला ऑब्जेक्शन आहे. म्हणजे तुम्ही लेटेस्ट जर वाचलात तर ते सांगतात की आपण आपल्या व्यवसायाची रिस्क आपण ट्रान्सफर करू शकत नाही. आता इथे जे काही इन्शुरन्स करतो आपण आपल्या कंपनीचा किंवा थर्ड पार्टी इन्शुरन्स वगैरे किंवा प्रोटेक्शन जनरल इन्शुरन्स वगैरे, राईट, ते जेव्हा करतो आपण रिस्क ट्रान्सफर नाही करत, तर आपण जी रिस्क आहे ती शेअर करतोय. जर भलेही आपला बिझनेस ला आपल्याला जो काही नुकसान झालेला आहे तो भरून मिळणार असेल, तरीही आपला प्रोडक्शन, आपले जे ऍसेट, फॅक्टरी मॅनेजमेंट वगैरे जे काही डॅमेज झालेलं आहे ते तर आपल्याला पुन्हा उभं करायचंच आहे. सो रिस्क शेअरिंग इज अ बेटर टर्मिनॉलॉजी दॅन रिस्क ट्रान्सफर. पण आपण आपल्या व्यवसायाचा, आणि पुन्हा एकदा सांगेन मी, बरेचसे छोटे उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, जे इन्शुरन्सचा जरा सुद्धा विचार करत नाही. कशासाठी करत नाही? अरे कशाला, आपल्याला काही नाही होणार, काही गरज नाहीये. बट यू शुड थिंक अबाउट दॅट. इट इज इम्पॉर्टंट बिकॉज इफ एनिथिंग गोज रॉंग यू हॅव समथिंग टू फॉल बॅक अपॉन. तर ते खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी शेवटची जी गोष्ट आहे ती रिस्क एक्सेप्टन्स स्ट्रॅटेजी. राईट. मी एक्सेप्ट करतो माझी स्ट्रॅटेजी, रिस्क काय आहे ती, आणि त्याचा बेनिफिट कितीही, म्हणजे त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत, ते मिनिमाइज राहतील आणि त्याच्यापेक्षा जास्त मी करून कमवून, अर्न करून किंवा मेजर्स घेऊन मी त्याला लिमिटेड ठेवण्याचा प्रयत्न करेन. आय विल ओव्हरकम अँड आय विल एन्श्योर दॅट आय ऑलवेज डू मोर दॅन व्हॉट इज द रिस्क दॅट इज आय एम लाईकली टू इन्कर. त्याची कमीत कमी ठेवता येईल आणि त्याचा इम्पॅक्ट कमीत कमी ठेवता येईल, त्याचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट होणार नाही, ते जे मी करतो दॅट इज अ रिस्क एक्सेप्टन्स स्ट्रॅटेजी. सो या 4 प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आहेत रिस्क मॅनेज करण्यासाठी. आणि एक पुन्हा एकदा जस्ट वन्स अगेन, पॉइंट नंबर 5 जो आहे मी पुन्हा सांगेन, मॉनिटर रिझल्ट अँड ऍडजस्ट द सिस्टम्स अँड प्रोसेसेस. तुमचे ऑडिट्स, अॅन्युअल ऑडिट्स वर्षातनं एकदा गरजेचं आहे. ट्रेनिंग, जे काही मेजर्स आहेत त्यांना रिव्हिजिट करून, रिफाईन करून, पुन्हा नव्याने नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने करणं गरजेचं आहे. राईट. सो थँक्यू फॉर जॉईनिंग. तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील कोणाला, तर आपण आता प्रश्न घेऊया. कोणाला त्यांचा अनुभव वगैरे शेअर करायचा असेल, प्लीज फील फ्री टू डिस्कस. किंवा कोणाला काही बोलायचं असेल तर प्लीज बोलू शकता. जर कोणाला काही प्रश्न नसतील तर आय थिंक विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि तुम्ही जर ऑनलाईन बघत असाल तर प्लीज डू शेअर, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, जेणेकरून जेव्हा केव्हा आपण नवीन व्हिडिओ किंवा टॉपिक वरती अपलोड करू तेव्हा आपण त्याच्यावरती बोलू शकतो. येस स्मिता. अँथनी, मला एक फूड इंडस्ट्रीसाठी आपण रिस्क मॅनेजमेंट हे कसं काय इम्प्लिमेंट करू शकतो? जस्ट एक केस मला शेअर करायची आहे. मुलुंडला एक बेकरी होती. हम्म. तो रेनी सीझन मध्ये ते नॅचरल कॅलॅमिटीमध्ये भरपूरशा प्रमाणामध्ये वॉटर लॉगेज होतं आणि हम्म. त्याच्यामध्ये फूडला तो इम्पॅक्ट होतो, राईट? हम्म. तो मशिनरीची डेप्रिसिएशन कॉस्ट तर मिळते, पण जे वेस्टेज होतं, म्हणजे जे फूड डॅमेज झालं, जे आपलं मटेरियल जी कॉस्ट असते, तर ते कसं काय आपण हे करू शकतो? हाऊ, म्हणजे आपण कसं ते मॅनेजमेंट मध्ये, रिस्क मॅनेजमेंट मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो? बिकॉज दॅट इज अ पेरिशेबल प्रॉडक्ट ना. म्हणजे हम्म. आमचं जे आहे फूड इंडस्ट्री, मग ते कसं काय करायचं?
नाही, पहिली गोष्ट तर यू हॅव टू सी की तुम्हाला जर पॉसिबिलिटी आहे, राईट, पावसाळ्यात ते पाणी साचतं आणि ते वॉटर हम्म. लॉगिंग होतं, ते वॉटर लॉगिंग किती लेवल पर्यंत पोहोचते. मग ती त्या लेवल पर्यंत पोहोचत असेल तर ते टेबल्स थोडे उंच करू शकतात का, राईट. दे कॅन हॅव हायर टेबल्स दॅट आर देअर. त्याच्यानंतर जे काही फूडचं जे पेरिशेबल आहे त्याची कॉस्ट किती आहे, ते किती दिवसात त्याचा इम्पॅक्ट कॅल्क्युलेशन, म्हणजे आता भाजी घेतली तर 5 ते 6 दिवस, किंवा जे काही ब्रेडसाठी लागणारा मटेरियल आहे तो तयार करून ठेवलेला आहे तो एक दिवस टिकू शकतो, मग त्याची कॉस्ट किती आहे. आता तो पाण्याखाली जाऊ नये म्हणून मला काय काय करावं लागेल, माझं लेआउट चेंज करावं लागेल का, नेहमीच जातं मग माझी जागाच चेंज करायला पाहिजे का, या सगळ्या गोष्टींचा सविस्तर विचार करणं गरजेचं आहे. यू जस्ट डोंट हॅव टू प्युअरली फोकस ऑन द प्रोडक्ट्स ऑर रॉ मटेरियल. कारण तुमची जागाच जर धोक्याची आहे तर तुम्ही कितीही काळजी घेतलं तरी तुमच्या प्रोडक्ट आणि रॉ मटेरियल वरती त्याचा इम्पॅक्ट येतच राहतो. सो दॅट कॉस्ट यू हॅव टू टेक इन टू युअर बिझनेस अकाउंट. कारण इन्व्हेंटरी समजा माझा जो माल आहे तो 50,000चा आहे, तयार असतो पावसाळ्यात, आणि दिवसाला माझा 50,000चा खप होतो, राईट. सो इफ आय एम किपिंग 1 लाख ऑफ इन्व्हेंटरी विथ मी, मग ती 1 लाखाची इन्व्हेंटरी प्लस त्या मशीनचा जो डॅमेज आहे तो, प्लस माझ्या रॉ मटेरियल जो आहे तो, प्लस माझ्या एम्प्लॉईजना काम नाही करता आलं ते, राईट. या सगळ्या गोष्टींचा पकडून जो सरसकट आहे दॅट इज गोइंग टू बी द रिस्क टू द बिझनेस. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्यामधून जर कंटॅमिनेशन मधून माझ्या कस्टमरला जर ती रिस्क पोहोचली, ती रिस्क. सो ऑल दिस थिंग्स हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन. आणि ते न व्हावं म्हणून मला काय आयोजन नियोजन करता येईल, कशा प्रकारचं लेआउट आणि कशा प्रकारची मेथड्स वापरता येतील, दॅट इज व्हॉट यू विल हॅव टू डू ओव्हर देअर. थँक्यू. येस अमय. हाय, अमेय तुंगारे. माझा क्वेश्चन आहे ना सर, आपण रिस्क अँड रिवॉर्ड हा. ह्याच्यामध्ये जो कोरिलेशन असतो, ओके, काही काही केसेसमध्ये आपण बोलतो डायरेक्ट कोरिलेशन आहे की जेवढं हायर द रिस्क हायर द रिवॉर्ड. हम्म. ओके. सो जेव्हा आपण रिस्क मिटिगेट करायचं बोलतो, तेव्हा सेम जेव्हा किंवा रिस्क मॅनेज करायचं बोलतो, तेव्हा मग इट इज ऑल्सो, डू यू थिंक की ते रिवॉर्ड पण डिक्रीज होतं किंवा रिड्यूस होतं? सो नाही नाही नाही. व्हॉट आर युअर ओपिनियन ऑन दिस? रिवॉर्ड डज नॉट डिक्रीज. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे आपण काय बोलतो, हाय रिस्क हाय रिवॉर्ड हे आहे. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे आपण काय बोलतो. सो ती जी काही चॅलेंज आहे किंवा तो जो काही प्रॉब्लेम आहे तो जर उद्भवला, देर आय एम रेडी टू फेस दॅट प्रॉब्लेम. दॅट इज वॉट वी मीन बाय रिस्क मॅनेजमेंट. सो दॅट डज नॉट नेसेसरीली मीन की माझा रिवॉर्ड जो आहे त्याच्यामधला तो कमी होईल, पण तुमची रिस्क तेवढी वाढते. म्हणजे एक सिंपल उदाहरण देतो, बँक ऑफ बरोडा, त्याने त्यांची जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली काही वर्षापूर्वी, ते 100 वर्ष पूर्ण झाली ते सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी 100 लोकेशन्सला 100 ब्रांच त्या दिवशी उघडल्या, राईट. नाव याच्यामध्ये रिस्क इज ऑन द हायर साईड. रिस्क इज कारण 100 ब्रांचेस मध्ये, आणि जर सेंट्रलाइज याला जर काही प्रॉब्लेम झाला तर ऑल 100 ब्रांचेस आर इम्पॅक्टेड ऑन डे 1. सो दॅट इज अ चॅलेंज, राईट. पण आता ते होऊ नये म्हणून त्यांनी जी काही प्रॉब्लेम्स असतात, किंवा इनफॅक्ट मेनी टाइम्स व्हॉट मेनी ऑफ द रेस्टॉरंट्स आणि ऑर्गनायझेशन डू इज गो फॉर अ सॉफ्ट लॉन्च. तिथे लॉन्च करायच्या अगोदर ती जी काही एक सॉफ्ट लॉन्च करून बघतात कुठे काय प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस येऊ शकतात, त्याचा स्टडी करतात, ते अंडरस्टँड करतात, अँड देन दे विल ऍक्ट ऑन इट अकॉर्डिंगली. आता एक सुंदर उदाहरण देतो, फ्लिपकार्ट. फ्लिपकार्ट इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ हाय रिस्क हाय रिवॉर्ड. फ्लिपकार्टचं पहिलं $1 बिलियन सेल जे 2012-13च्या आसपास झालेलं, की 12-14च्या आसपास, समवेअर इन दोज इयर फ्लिपकार्ट डिड इट फॉर द फर्स्ट टाइम. त्यावेळेला पहिला जो बिग बिलियन डे सेल झाला फ्लिपकार्टचा, 7 वाजता सुरुवात झाली, 8 वाजेपर्यंत, 7:30 पावणे 8 पर्यंत फ्लिपकार्टचे सर्व्हर्स क्रॅश झाले.
आणि लोकांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. इट वॉज अ स्कॅम, इट वॉज मेकिंग फुल ऑफ पीपल, असं सगळं सांगून फ्लिपकार्टची बरीचशी विडंबना करण्यात आली. Sachin and Bini Bansal issued a statement on behalf of Flipkart. Flipkart issued a statement saying that we are really sorry, systems crashed. कारण त्यांनी अँटिसिपेटच केलं नव्हतं की तेवढी लोक एका टायमाला फ्लिपकार्टच्या साईट वरती लॉग इन करतील. पुढच्या वर्षी जेव्हा सेकंड बिग बिलियन डे सेल होता, त्यावेळेला फ्लिपकार्टने 3 दिवसांसाठी त्यांची जी काही की इंजिनियर्सची टीम होती, जी जवळपास 10,000 इंजिनियर्स त्यांच्या बँगलोरी ऑफिस आणि त्यांच्या कॅम्पसमध्ये, त्या इंजिनियर्सना सांगण्यात आलेलं 3 दिवसासाठी तुम्हाला जे काही लागेल त्याची सगळी व्यवस्था फ्लिपकार्ट विल डू, बट यू हॅव टू एन्श्युअर दॅट साईट डज नॉट क्रॅश, द ट्रान्झॅक्शन्स गो थ्रू, वॉट एव्हर आर द challenges or lacunas आर immediately resolved, अँड कस्टमरला कुठल्याही प्रकारचं इनकन्व्हिनियन्स होता कामा नाही. आता ही रिस्क मिटिगेशन स्ट्रॅटेजी होती. अँड फ्लिपकार्ट डिड टेरिफिक अमाऊंट ऑफ बिझनेस, टेरिफिक अमाऊंट ऑफ बिझनेस. सो नॉट ऑलवेज नेसेसरी की तुम्ही रिस्क मॅनेज करता तेव्हा तुमचा रिवॉर्ड कंपोनेंट जो आहे तो कमी होतो. इनफॅक्ट आता रिसेंट जे आकडे जर पाहिले तर इफ यू लुक ॲट फ्लिपकार्ट अँड अमेझॉन कलेक्टिव्हली डू अराउंड 1 लाख करोड प्लस बिझनेस इन द बिग बिलियन डे सेल. आणि अमेझॉनचा अमेझॉन इंडिया इंडिया सेल का काहीतरी त्याचं नाव आहे, ग्रेट इंडियन सेल असं काहीतरी नाव आहे त्याचं. दोघंही एकमेकांच्या आसपास होतात अँड बोथ ऑफ देम आर रिपिंग द बेनिफिट्स. सो इट्स नॉट नेसेसरी की आपण जेव्हा रिस्क मॅनेज करतो तेव्हा रिवॉर्ड कमी होतात. पण काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे, म्हणजे वेअर वी प्ले टू कॉशियस आणि एकदमच आपण सिस्टम्स आणि प्रोसेसेस वरती फोकस करायला लागतो, नाही असं झालंच पाहिजे, तसं करायलाच पाहिजे, हे नाही तर मी पुढे जाणार नाही. इन दॅट केस द रिवॉर्ड विल गेट इम्पॅक्टेड. कारण तुम्ही रिस्क मॅनेजमेंटचा जो बेसिक इंटेन्शन आहे तोच डिस्ट्रॉय करता. यू आर नॉट इव्हन मुव्हिंग फॉरवर्ड, राईट? सो टू अंडरस्टँड तुमची कॅपॅसिटी, ॲपेटाईट किती आहे. आणि मॅनेजमेंट डज नॉट नेसेसरीली मीन युअर रिवॉर्ड्स आर गोइंग टू बी इम्पॅक्टेड. आय होप दॅट क्लॅरिफाईज. Yes, thank you. थँक्यू, थँक्यू. थँक्स फॉर द क्वेश्चन. ओके, सो थँक्स वन्स अगेन फॉर जॉईनिंग. अजून कोणाला काही प्रश्न नसतील तर लेट्स कॉल इट अ डे आणि पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसह नेक्स्ट मंडेला. थँक्स, बाय.